नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 1 मराठी माध्यम या पुस्तकातील मराठी बालभारती इयत्ता तिसरी या विषयातील धडा नंबर 5 एकदा गंमत झाली याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पान नंबर आहे 17. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू. एकदा गंमत झाली याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. आधी आपण शब्दार्थ पाहू. असंख्य मोजता न येणारे म्हणजे अगणित. अलगद म्हणजे हळूवार, हळूच. ओहळ म्हणजे लहान ओढा. स्तब्ध म्हणजे शांत. आता आपण स्वाध्याय पाहू. एका वाक्यात उत्तरे लिहा. तुम्ही टाळ्या केव्हा वाजवता? आपल्याला आनंद झाला की आपण 2च हाताने टाळ्या वाजवतो. आनंद झाला की आपण टाळ्या वाजवतो. नदीचे पाणी आणखी केव्हा वाढते? या धड्यामध्ये आपण शोधू. डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात. मग नदीचे पाणी आणखी वाढतं. म्हणजे डोंगरावरून येणारे प्रवाह तिला मिळाल्यानंतर तिचे पाणी आणखी वाढतं. समजलं? प्रश्न 2. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. झाडं मात्र टिंबाटिंबा पानांनी टाळ्या वाजवू लागतात, तर असंख्य पानांनी वाजवू लागतात. एखाद्या डोंगरात नदीचा टिंबाटिंबा होतो. उगम आणि असंख्य या रिकाम्या जागी आपण शब्द लिहिलेले आहेत. प्रश्न 3. कंसातील शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. या ठिकाणी पुढे पुढे, छोटे छोटे, तरंगत तरंगत, गार गार, उंच उंच हे शब्द दिलेले आहेत. ते आपण योग्य ठिकाणी भरू. गार गार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुकावली. गार गार. झाडाच्या टिंबाटिंबा शेंड्यावर हिरवीगार टोकदार पाने. झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं. पिंपळाची 2 पानं टिंब 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 खिडकीतून आत आलीत. तरंगत तरंगत. पिंपळाची 2 पानं तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. नदी टिंबाटिंबा जाऊ लागते. नदी कशी जाते? पुढे पुढे जाऊ लागते. पुढे पुढे. बाजूच्या शिरा म्हणजे टिंबाटिंबा ओहळ. बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहळ. समजलं बालमित्रांनो? प्रश्न 4. या पाठात एकच शब्द 2 वेळा वापरून काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच उंच असे आणखी शब्द सांगा. इथे पाहू आपण. गार गार, त्यानंतर उंच उंच, छोटे छोटे, पुढे पुढे. इथे आहे गप्प गप्प असे शब्द आलेले आहेत. इथे छोटे छोटे, पुढे पुढे, गप्प गप्प, गार गार आपण लिहिलेले आहे. प्रश्न 5. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. विरुद्धार्थी म्हणजेच उलट अर्थी. सरळच्या विरुद्धार्थी कोणता शब्द आहे? वाकडा, वाकडी. झालं. पुढे, मागे, शांत, अशांत, लांब, जवळ. लांबच्या विरुद्ध काय आहे? जवळ. लहानच्या विरुद्धार्थी मोठे. हसलीच्या विरुद्धार्थी रडली. असे तुम्ही पण विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. प्रश्न 6. पाठात टोकदार शब्द आलेला आहे, त्यासारखे शब्द बनवा. आता टोकदार, टोकच्या पुढे दार हा शब्द जोडलेला आहे. तसंच रुबाबच्या पुढे दार लावायचे. रुबाबदार, धारदार, तजेलदार, समजूतदार. त्यानंतर आहे पाणीदार, त्यानंतर चमकदार. तर याचे आपण पुन्हा वाचन करू. रुबाबदार, धारदार, तजेलदार, समजूतदार, पाणीदार, चमकदार. समजलं बालमित्रांनो? आता प्रश्न 7 पाहू. शिक्षकांच्या मदतीने अर्थ समजावून घ्या व लिहा.
अलगद उचलणे, हळूवार उचलणे. सुखावणे, आनंदित होणे. एकटक पाहणे, एकसारखे पाहणे. दंग असणे, मग्न असणे किंवा तल्लीन असणे. मोरपीस फिरवल्यासारखे वाटणे म्हणजे हळूवार स्पर्श होणे. प्रश्न 8. मनोली पानाकडे एकटक पाहू लागली. तसे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीकडे एकटक पाहायला आवडते? तर आपण आकाशातील चांदण्या, चांदोमामा किंवा आवडणारे फूल, झाड, फळ, आवडणारे वस्तू यांच्याकडे आपण टक लावून आपल्याला पाहावेसे वाटते. प्रश्न 9. पानावरच्या शिरा पाहून नदीबद्दल माहिती सांगण्याची कल्पना मनोलीला सुचली. तशी तुम्हाला एखादी माहिती सांगण्यासारखी कोणती कल्पना सुचते का ते सांगा. तशी मी एक कल्पना तुम्हाला सांगते. एक रस्ता असतो, मोठा रस्ता, आणि त्याला छोटे छोटे रस्ते येऊन मिळतात आणि तो मोठा रस्ता पुढे पुढे जातो. समजलं बालमित्रांनो? आजचा स्वाध्याय